कांद्याला प्रति क्विंटल 2400 रुपये भाव देण्यात यावा या मागणीसाठी राष्ट्रवादीचे नेते आमदार रोहित पवार आज चांदवडला आंदोलन करून मुंबई आग्रा महामार्ग जाम करणार आहेत। गेल्या आठवड्यात लासलगावला केलेल्या आंदोलनामुळे केंद्र सरकारनं कांद्याच्या भावात वाढ केली होती, मात्र शेतकऱ्यांना हा दर मान्य नसून आम्ही आंदोलनावर ठाम असल्याचं रोहित पवार यांनी सांगितलं। आणि या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। लक्ष्मण, कांद्याला भाववाढ करून द्यावी या मागणीसाठी आता रोहित पवार एक प्रकारे आक्रमक झालेले आहेत। आज ते आंदोलन करणार आहेत, काय एकंदरीत अपडेट? प्राजक्ता, आपण बघतोय गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे भाव सातत्यानं पडत आहे, त्यामुळे सामान्य शेतकरी प्रचंड हवालदिल झालेला आहे। नाशिक जिल्ह्यासह नगर असेल किंवा महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागामध्ये ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादक शेतकरी आहे, या शेतकऱ्यांना या कांद्याच्या पडत्या भावाचा मोठा फटका जो आहे तो बसतोय आणि त्यामुळे या कांद्याच्या प्रश्नाला घेऊन विरोधी पक्ष प्रचंड आक्रमक झालेला आहे। आज रोहित पवार यांच्यासह विरोधी पक्षातले सगळे नेते एकत्र येऊन नाशिकमध्ये आंदोलन करताय। ज्या ठिकाणी हे आंदोलन केलं जाणार आहे, रास्ता रोको केला जाणार आहे। माझ्या मागच्या बाजूला आपल्याला हे व्यासपीठ दिसतं। या व्यासपीठावरून विरोधी पक्षाचे सगळेच नेते जे आहे कांद्याच्या भाववाढीसाठी, कांद्याच्या वेगवेगळ्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये हे आंदोलन करणार आहे, ज्यामध्ये हर्षवर्धन सपकाळ असणार आहे, शशिकांत शिंदे असणार आहे, अंबादास दानवे असणार आहे आणि रोहित पवार असणार आहेत। हे सगळेच प्रमुख नेते आज हे आंदोलन या ठिकाणी करणार आहे आणि त्यासाठी पोलिसांचा देखील एक मोठा बंदोबस्त या परिसरामध्ये तैनात करण्यात आल्याचं आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळते। नाशिक मुंबई महामार्ग बाजूला आहे आणि याच नाशिक मुंबई आग्रा महामार्गावरती हा रास्ता रोको केला जाणार आहे। या चौफुलीवरती पूर्णतः ही चौफुली बंद करण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे। याच बाजार समितीच्या आवारातून, अर्थात माझ्या मागच्या बाजूला बाजार समितीचा आवार आहे आणि त्या बाजार समितीच्या आवारातून हे सगळेच नेते जे आहेत ते पायी चालत येतील आणि त्यानंतर या चौकामध्ये, या चौफुलीवरती एक चौक सभा होईल आणि रास्ता रोको आंदोलन जे आहे ते केलं जाणार आहे। या आंदोलनासाठी रोहित पवारांबरोबर हर्षवर्धन सपकाळ आहे, शशिकांत शिंदे आहेत, त्याचबरोबर अंबादास दानवे आहेत, असे सगळेच विरोधी पक्षाचे जे नेते आहे ते या कांद्याच्या प्रश्नाला घेऊन आज रस्त्यावरती उतरणार आहे। स्थानिक लोकप्रतिनिधी असतील, स्थानिक शेतकरी या आंदोलनामध्ये सहभागी असतील आणि एक जोरदार तयारी या आंदोलनाची करण्यात आलेली आहे। पुढच्या काही वेळामध्ये रोहित पवार या आंदोलनस्थळी दाखल होतील। शशिकांत शिंदे, हर्षवर्धन सपकाळ, अंबादास दानवे हे सगळेच या ठिकाणी दाखल होतील आणि त्यानंतर प्रत्यक्षामध्ये आंदोलनाला सुरुवात होईल। प्रश्न हाच आहे की सरकारनं या शेतकऱ्यांच्या कांद्याला एक चांगला भाव द्यावा। सरकारकडनं अनेकदा खरं तर यासाठी प्रयत्न झाले, नाफेडची निर्मिती करण्यात आली, मात्र नाफेडमध्ये झालेला भ्रष्टाचार, NCCF मध्ये झालेला भ्रष्टाचार, त्यामुळे सामान्य शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या या दोन संस्था सरकारने निर्माण केल्या, नाफेड आणि NCCF। मात्र या नाफेड आणि NCCFच्या माध्यमातून देखील शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकला नाही। त्या ठिकाणी देखील भ्रष्टाचार झाला, अनेक राजकीय नेते, सत्ताधारी नेते यांचे त्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट निर्माण झाले आणि त्यामधून जो भ्रष्टाचार झाला, त्यामुळे सामान्य शेतकऱ्यांना, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सरकारच्या या योजनांचा लाभ मिळाला नाही, फायदा झाला नाही आणि त्यामुळे सातत्यानं शेतकऱ्यांचा कांद्याचा भाव पडतोय आणि कांदा उत्पादक शेतकरी प्रचंड हवालदिल झाला आहे आणि याच प्रश्नाला, याच मुद्द्याला घेऊन आज सगळे विरोधी पक्षातले नेते जे आहे ते रस्त्यावर उतरणार आहे। पुढच्या काही वेळामध्ये प्राजक्ता या आंदोलनाला प्रत्यक्षामध्ये सुरुवात होईल। ठीक आहे लक्ष्मण, तुमच्याकडून वेळोवेळी अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। दरम्यान कांद्याच्या दरात होत असलेल्या घसरणीची केंद्राकडून दखल घेण्यात आलेली आहे। केंद्र सरकारनं क्विंटल मागे 345 रुपयांची कांद्याच्या दरात वाढ केलेली आहे। आजपासून केंद्राला प्रति क्विंटल 1580 रुपये दर मिळणार आहे। तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारनं हा मोठा निर्णय घेतलाय, मात्र नवीन दरावरून शेतकऱ्यांची नाराजी कायम आहे। कांद्याला 2400 रुपये दर देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे।